हॅलो विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स सेक्शन 1मध्ये जवळजवळ 4 टॉपिक आपले कंप्लीट होत आलेले आहेत. रोटेशनल डायनॅमिक्स झालेला आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा कंप्लीट झालेला आहे. आज आपण आता नवीनच एका व्हिडिओला स्टार्ट करतो आहे, नवीनच टॉपिकला स्टार्ट करतो आहे. 5वा टॉपिक आहे, नाव आहे त्याचं ऑसिलेशन्स. सिलॅबस जरी बदललेला असला, नवीन सिलॅबस जरी आलेला असला तरी ऑसिलेशन या टॉपिकमध्ये काय फार मोठा बदल झालेला नाही आहे. ऑसिलेशन टॉपिकचे डेफिनेशन घेण्यापूर्वी किंवा तो टॉपिक स्टडी करण्यापूर्वी आपल्याला त्या ऑसिलेटरी मोशनचं मिनिंग माहीत पाहिजे, डेफिनेशन माहीत पाहिजे. पहिल्या टॉपिकमध्ये आपण मोशनचे डिफरंट टाईप स्टडी केलेले आहेत. जसं की आपण लिनियर मोशन म्हटलेलं आहे, सर्क्युलर मोशन म्हटलेलं आहे, रोटेशनल मोशन म्हटलेलं आहे, रोलिंग मोशन म्हटलेलं आहे, प्रोजेक्टाइल मोशनचा आपण विचार केलेला आहे. त्याच पद्धतीने तिथं आपण ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन असं एक वर्डिंग केलेलं होतं. ऑसिलेटरी मोशनचं जी डेफिनेशन आहे ते डेफिनेशन आता या व्हिडिओमध्ये आपण दिलेले आहे. काय डेफिनेशन आहे पहा. द बॅक अँड फोर्थ, त्याला दुसरं नाव आहे टू अँड फ्रो मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सेम पाथ इज कॉल्ड ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन. म्हणजे बॉडीची स्टेट तर बदलणारच आहे, पण तिचा जो काय पाथ असणार आहे, तो मार्ग जो असणार आहे तो कसा असणार आहे, बॅक अँड फोर्थ किंवा टू आणि फ्रो, पुढं आणि मागं. म्हणजे एकाच मार्गाने यायचं आणि एकाच मार्गानं जायचं, हा जो काय मोशनचा प्रकार आहे त्याला ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन असं म्हटलेलं आहे. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचे भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं एक्झाम्पल म्हणजे मोशन ऑफ दी बॉब ऑफ द पेंडुलम. सिम्पल पेंडुलम किंवा पेंडुलम, घड्याळातला पेंडुलम तुम्ही पाहिलेला आहे. आपल्या प्रॅक्टिकलमध्ये पण तो पेंडुलमचं प्रॅक्टिकल आपल्याला असणार आहे. तर त्या पेंडुलमचा जो बॉब असतो तो बॉब दोन्ही बाजूला ऑसिलेट होत असतो, त्याच मार्गाने येत असतो आणि त्याच मार्गाने जात असतो. मार्ग मात्र तो बदलत नाही आहे. मोशन तर त्याला असणार आहे, स्टेट जर बदललेले आहे, पोझिशन बदललेले आहे, पण अलॉंग द काय म्हटलेलं आहे, सेम पाथ असं म्हटलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल आपल्याला मोशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क तुम्हाला आता 12वीच्या प्रॅक्टिकलमध्ये असणार आहे. ट्युनिंग फोर्कचं जे प्रॉंग्स आहेत त्या प्रॉंगची जी गती आहे ती गतीसुद्धा त्याच मार्गाने येणं आणि त्याच मार्गाने जाणं अशा टाईपचे असणार आहे. आणखीन तुमच्या परिचयाचं एक्झाम्पल म्हणजे मोशन ऑफ द निडल ऑफ द सुईंग मशीन. आपल्याकडे जे शिलाई मशीन असते, शिलाई मशीनची जी सुई आहे त्या सुईचं जे टोक आहे ते टोक अप अँड डाऊन होत असते, पहा मार्ग बदलत नाही, मार्ग तोच असतो. आपल्या एक्झाम्पल डायग्रॅमॅटिकली जर दाखवायचं म्हटलं तर समजा हा रिजिड सपोर्ट आहे ना, रिजिड सपोर्टला हा पेंडुलम किंवा बागेतला आपला रेग्युलर झोपाळा आहे. ह्या झोपाळ्याला जर आपण ऑसिलेशन दिले तर झोपाळा काय करणार आहे, मीन पोझिशन होती, ही मीन पोझिशन असणार आहे. ही जी पोझिशन आहे एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हटलेलं आहे. इकडच्या बाजूला काय असणार आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम असणार आहे. म्हणजे हा बॉब काय करणार आहे, इथंपासून इथंपर्यंत जाणार आहे आणि परत त्याच मार्गाने रिटर्न येणार आहे. परत या बाजूला गेला की परत तो रिटर्न येणार आहे. शिलाई मशीनच्या बाबतीत तसंच असणार. ही शिलाई मशीनची जी सुई आहे ही सुई परत पहिल्यांदा खाली येणार आहे, नंतर त्याच मार्गाने वरती जाणार आहे. यालाच टू आणि फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ मोशन असं म्हटलेलं आहे. सो दिस अबाउट द डेफिनेशन ऑफ द ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. वन्स अगेन सी डेफिनेशन. द बॅक अँड फोर्थ, अनदर नेम आहे टू अँड फोर मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सेम पाथ इज कॉल्ड ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन. एक्झाम्पल त्याचं काय दिलं आहे पहा, मोशन ऑफ द बॉब ऑफ द पेंडुलम. दुसरं एक्झाम्पल आहे मोशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क. तिसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे मोशन ऑफ द निडल ऑफ द स्विंग मशीन. अशा पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल्स असतील ऑसिलेटरी मोशनची. डेफिनेशन काय पाठ करायची गरज नाही, पण वाचून ठेवा, मिनिंग आपल्याला याचं पुढं लागणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दुसरं जे मिनिंग पाहायचं आहे ते म्हणजे पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन आपल्याला 6वी 7वीपासूनच ही डेफिनेशन आपण स्टडी करत आलेलं आहे. पिरियड आणि पिरियॉडिक मोशन, ठराविक कालावधीने जी गती रिपीट होत असते त्याला पिरियॉडिक मोशन म्हटलेलं आहे. म्हणजे सूर्याचं उगवणं मावळणं असेल किंवा पृथ्वीचं फिरणं असेल किंवा घड्याळातले आपले जे 3 काटे आहेत हे सगळे पिरियॉडिक मोशनचे एक्झाम्पल आहेत. म्हणजे ठराविक कालावधीने रिपीट होणं. जर आपण सेकंद काट्याचा विचार केला तर सेकंद काटा 12वरून 12वर यायला 60 सेकंद जर पहिल्या फेऱ्याला लागत असतील तर दुसऱ्या वेळेस पण 60 सेकंद लागणार आहेत. तसं शिलाई मशीनची जी सुई आहे तिची जी गती आहे ती पिरियॉडिक मोशन असणार आहे. वेळ सगळीकडं सेमच असणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढे मिनिंग पाहायचं आहे ते म्हणजे हार्मोनिक मोशन.
आता हार्मोनिक मोशनला काय मिनिंग टाकलं पहा, अँड ऑसिलेटरी मोशन ओबेंग हार्मोनिक फंक्शन्स इज कॉल्ड एक हार्मोनिक मोशन. साइन आणि कॉज फंक्शन जी ओबे करते गती त्याला हार्मोनिक मोशन असं म्हटलेलं आहे. तर या 3 बेसिक डेफिनेशन्स आहेत. ऑसिलेटरी मोशन असणार आहे, पिरियडिक मोशन असणार आहे आणि हार्मोनिक मोशन असणार आहे. आपल्याला परीक्षेला 1 मार्कासाठी विचारली जाणारी जी डेफिनेशन आहे दॅट इज द लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो LSHM, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. Very simple definition. First of all, its meaning the linear periodic motion in which periodic motionच आहे, लिनियर आहे, एक समान गतीने जाणार आहे. इन विच फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल, त्या पार्टिकलवरती ॲक्ट होणारा जो काय फोर्स आहे किंवा त्याच्यावरती ॲक्ट होणारं जे काय ॲक्सलरेशन आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन ऑफ द मोशन. तर आपण डायग्रॅमच्या साहाय्याचा विचार करूया. समजा तुम्हाला एक स्प्रिंग दिलेले आहे, इलॅस्टिक स्प्रिंग आहे. इथे या रिजिड सपोर्टला पहिल्यांदा ती टाईट केलेलं आहे. इथं छोटंसं आपण वजन लावलेलं आहे. याला x बरोबर आपण 0 म्हणूया, म्हणजे ही मीन पोझिशन आहे. हे जर आपण खालच्या दिशेला खेचून धरली तर याला आपल्याला फोर्स लावावा लागणार आहे. आणि फोर्स जर या दिशेला खाली आपण लावला तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हटलेलं आहे, डिस्प्लेसमेंट म्हटलेलं आहे. म्हणजे जशी जशी ही ऑब्जेक्ट जसा जसा खालच्या दिशेला आपण खेचत असतो तसं तसं त्याच्यावरती एक प्रकारचा जो फोर्स असतो त्या फोर्सला काय म्हटलेलं आहे, रेस्टोरिंग फोर्स म्हटलेला आहे. आणि दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. पेंडुलमच्या बाबतीत पण तसंच आहे किंवा झोपाळ्याच्या बाबतीत असंच आहे. झोपाळा जर या दिशेला इकडं जात असेल तर त्या झोपाळ्यावरती काय असणार, एक प्रकारचा फोर्स असणार आहे. आणि याची जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय असणार आहे, x एवढी असणार आहे. पण हा जो रेस्टोरिंग फोर्स आहे, मागं खेचणारा जो फोर्स आहे, बिकॉज ऑफ दॅट रेस्टोरिंग फोर्स, हा रेस्टोरिंग फोर्स जर ह्या बॉडीमध्ये निर्माण झाला नसता तर इकडं गेलेला झोपाळा इकडंच थांबून राहिला असता. किंवा हा जो बॉब आहे, हे जे वजन आहे, हे वजन आपण खाली ओढतोय, खाली ओढल्यानंतर ते इथंच थांबायला पाहिजे वास्तविक. बट बिकॉज ऑफ द रेस्टोरिंग फोर्स ॲक्ट झाल्यामुळे ते रेस्ट पोझिशनला जात असतं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय इक्वेशन मिळणार आहे, रेस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉब किंवा पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हटलेलं आहे, डिस्प्लेसमेंट x असं म्हटलेलं आहे. बघा याच्यामध्ये हे डायरेक्टली x मी लिहिलेलं आहे इथं. मग हे इक्वेशन जर पुढं आपण लिहिलं तर F इज इक्वल टू डायरेक्टलीचं इक्वल टू केलेलं आहे. ABCDतला आपण K नावाचा कॉन्स्टंट घेतलेला आणि इथं हा x परत तसाच असणार आहे. पण हिअर इज द निगेटिव्ह साईन. आता इथं मायनस साईन का आलेला आहे, कारण आपली जी डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट या दिशेला खालच्या दिशेला असणार आहे आणि रेस्टोरिंग फोर्स हा वरच्या दिशेला असणार आहे. दॅट मीन्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. ज्या दिशेला आपण चाललेलो आहे त्याच्या उलट्या दिशेला रेस्टोरिंग फोर्स आहे, हेन्स देर इज द मायनस साईन. हा F हा फोर्स झाला, x ही डिस्प्लेसमेंट झाली. नवीन शब्द जो तुमच्या दृष्टीनं आहे तो म्हणजे काय असणार आहे, K असणार आहे. आणि त्या केलाच आपण काय नाव टाकणार आहे, फोर्स कॉन्स्टंट असं नाव टाकणार आहे. मग याच्यावरून आपल्याला केचा फॉर्म्युला तयार करता येतो. पहा K इज इक्वल टू F आपण काय म्हणता येते, x म्हणता येते. याच्यावरून आपल्याला याचं एकक पण टाकता येते, युनिट. फोर्स आपण कशामध्ये मोजणार आहे, न्यूटनमध्ये, आणि डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजणार आहे, मीटरमध्ये. हे जे युनिट आहे हे CGS मधलं असणार आहे. हे जर आपल्याला MKS मधलं असणार आहे. CGS मध्ये पाहिजे असेल तर न्यूटनच्या ऐवजी आपण काय शब्द लिहिणार आहे, डाईन शब्द लिहिणार आहे. आणि मीटरच्या ऐवजी काय असणार आहे, सेंटीमीटर असणार आहे. तर आपली जे काय मिनिंग टाकलेलं आहे, ह्याच्या नोट्स दिलेल्या आहेत, या नोट्समध्ये आता सगळं परत डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. पहा मॅथमॅटिकली वी कॅन राईट म्हटलं F डायरेक्टली x असं म्हटलेलं आहे. F इज इक्वल टू -kx. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. केला आपण फोर्स कॉन्स्टंट म्हटलेला आहे, K इज इक्वल टू F/x म्हटलं. याचा युनिट आपण न्यूटन पर मीटर टाकलेला आहे. CGS युनिट डायन पर सेंटीमीटर असणार आहे. डायमेन्शन्स आर ऑल्सो गिवन देअर. युनिट जर अर्ध्या मार्काला असेल तर डायमेन्शन शक्यतो हाफ मार्कासाठी असते. पाठ करायची गरज नाही, याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे केचा. मग याचं एक्झाम्पल परत टाकलेलं आहे. आपण लिनियर SHMचे वर जे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत, बॉबचं एक्झाम्पल असेल किंवा ट्युनिंग फोर्सचं एक्झाम्पल असेल किंवा शिलाई मशीनच्या सुईचं एक्झाम्पल असेल, ऑल दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ द लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर या डेफिनेशनवरती आपल्याला पुढचं आर्टिकल आहे ते म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर SHM. अगेन मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. या टॉपिकमधलं परत हे दुसरं आपलं आर्टिकल आता असणार आहे. इम्पॉर्टंटच आहे, 2 मार्कासाठी विचारलं जाईल. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM असं म्हटलेलं आहे. तर डिफरन्शियल इक्वेशन देत असताना आपल्याला लिनियर SHMचे डेफिनेशन पहिल्यांदा विचारात घ्यायचे आहे. बघूया काय काय म्हटलं याच्यामध्ये.
By the definition of linear SHM, force acting on the particle is directly proportional to the displacement and it is oppositely directed to the displacement. F directly x, F is equal to minus kx. हे के हा का असणार आहे, फोर्स कॉन्स्टंट असणार आहे. निगेटिव्ह साईनचं मिनिंग आपण मगाशी लिहिलेलं आहे. पुढे काय म्हटलं पहा, इफ एम इज द मास ऑफ द पार्टिकल, जो काय पार्टिकल आपण विचारात घेतलेला आहे बॉब असेल, त्या बॉबचं मास जर यम असेल, then according to Newton's second law of motion the force acting on the particle is given by, आता न्यूटनचा फर्स्ट सेकंड आणि थर्ड लॉ आपल्याला माहित आहे. इथे आपल्याला सेकंड लॉचा यूज करायचा आहे. सेकंड लॉ मध्ये काय म्हटलेलं आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. एम तसंच ठेवायचं आहे, ए इज नथिंग बट ॲक्सलरेशन, आणि ॲक्सलरेशनचं डेफिनेशन आपल्याला ऑलरेडी 6वी-7वी पासूनच माहीत आहे. जर बॉडीची डिस्प्लेसमेंट जर एक्स असेल, म्हणजे एक बॉडी दिलेली आहे, त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट जर एक्स असेल, त्या बॉडीचा व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्ही असणार आहे, आणि बॉडीचं ॲक्सलरेशन काय असणार आहे, ए असणार आहे. म्हणजे एक्स जर डिस्प्लेसमेंट असेल तर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू पण काय लिहित असतो, dx/dt लिहित असतो. आणि व्हेलॉसिटी व्ही जर असेल तर ॲक्सलरेशन म्हणजे याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, d²x काय असणार आहे, dt² असणार आहे. म्हणजे पहिलं इक्वेशन आपल्याला ऑलरेडी मिळालेलं डेफिनेशननुसार, आणि दुसरं इक्वेशन आपण न्यूटनच्या सेकंड लॉनुसार तयार केलेलं आहे. एम d²x/dt² इज इक्वल टू, सेकंड इक्वेशन म्हटलं वेअर ॲक्सलरेशन इज इक्वल टू d²x/dt². आता पहिल्या इक्वेशनमध्ये LHSला फोर्स आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये LHSला काय असणार आहे, फोर्सच असणार आहे. दोन्ही इक्वेशनचा LHS जर सेम असेल तर RHS सेम हा असतोच. मीन्स वी हॅव टू कम्पेअर दिस टू इक्वेशन्स. या दोन्ही इक्वेशनला आपण कम्पेअर करूया. इक्वेशन दिले पाहिजे 1 आणि 2. हा सेकंड पार्ट इथे घेतलेला एम d²x/dt² इज इक्वल टू मायनस kx. हा मायनस फॅक्टर जर या साईडला घेतला आपण इकडे तर इथं पॉझिटिव्ह साईन येणार आहे. म्हणजे काय इक्वेशन मिळालं, एम d²x/dt² प्लस kx इज इक्वल टू 0. आता डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे डिफरन्शिएशनचा फॉर्मॅट आपल्याला तयार करायचा आहे. हा जो यम आहे तो यम परत इथं डिवायडेशन टाकलं किंवा थ्रू आउट यमनं काय करायचं, डिवाइड करायचं. इथं यमनं डिवाइड केलेलं आहे, इथं यमनं डिवाइड केलेलं आहे, इकडं पण यमनं डिवाइड केलेलं आहे. एम गेट्स कॅन्सल, इथं के अपॉन यम राहणार आहे, एक्स हा तसाच राहणार आहे, 0 अपॉन एन नंबर 0 राहणार आहे. म्हणजे d²x/dt² प्लस k/mx इज इक्वल टू 0, किंवा हा दुसरं टाकलं आहे पहा, d²x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0 असं म्हटलेलं आहे. ओमेगा म्हणजेच काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर SHM. म्हणजे लिनियर SHMचं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर अशा रीतीनं आपण आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय स्टडी केलेलं आहे, ऑसिलेटरी मोशनचे डेफिनेशन दिलेले आहे, पिरियडिक मोशनचे डेफिनेशन घेतली, हार्मोनिक मोशनचं मिनिंग पाहिलेलं आहे, आणि लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन तयार केलेली आहे. आणि त्याच्यावरून आपण हे डिफरन्शियल इक्वेशन तयार केलेलं आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. परत एकदा डिफरन्शियल इक्वेशन महत्त्वाचं आहे, बघा कसं तयार करायचं डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर SHM मध्ये आपण म्हटलेलं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. दॅट मीन्स एफ इज इक्वल टू काय म्हणता येते, मायनस kx. सपोज इक्वेशन नंबर फर्स्ट. न्यूटनच्या नियमानुसार एफ इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, मास इंटू ॲक्सलरेशन. मास तसंच ठेवायचं आणि ॲक्सलरेशन इज नथिंग बट काय म्हणतो आपण, d²x/dt². दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. हे पहिलं इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन कम्पेअर करायचे आहेत. ऑन कम्पेअरिंग वी कॅन राईट एम d²x/dt² इज इक्वल टू मायनस kx, आणि मायनस जर या साईडला घेतलं तर इक्वेशन झालं एम d²x/dt² प्लस kx इज इक्वल टू 0. आता थ्रू आउट जर यमनं आपण डिवाइड केलं, इथं यमनं डिवाइड करायचं आहे, इथे यमनं डिवाइड करायचं आहे, इकडं यमनं डिवाइड करायचं आहे. एम गेट्स कॅन्सल. म्हणजे काय मिळते पहा, d²x/dt² प्लस k/mx इज इक्वल टू 0. आणि हा जो काय k/m आहे त्यालाच आपण पुढच्या स्टेपला ω² मानलेला आहे. दॅट मीन्स d²x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर SHM. हा सगळा पार्ट जो आहे आपला डिफरन्शियल इक्वेशनचा पार्ट असणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला जो पुढचे आर्टिकल्स घ्यायचे आहेत ते इम्पॉर्टंट एक 2-3 फॉर्म्युले तयार करायचे आहेत आपल्याला, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी टेस्ट पण देणार आहे. पहिला जो टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे रोटेशनल डायनॅमिक्स, तर रोटेशनल डायनॅमिक्सवरती 25 मार्काची बोर्डाच्या पद्धतीची एक टेस्ट मी आज देणार आहे तुम्हाला. ती तुम्ही घरी तुमच्या ओन पेपरवरती तुमचा स्वतःचा
ॲन्सर सीट यूज करायचा आणि त्या ॲन्सर सीटवरती त्याचा ॲन्सर तुम्ही घरातच लिहायचा आहे, शक्यतो न बघता लिहायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या टॉपिकच्या नोट्स मी ऑलरेडी सेंड केलेल्या आहेत, तर नोट्स परत डिटेलमध्ये वाचा आणि त्या नोट्स वाचून दोन दिवसामध्ये किंवा लगेचच तुम्ही पेपर सॉल्व केला तरी सॉल्व शकेल. आणि तो पेपर तुमच्याकडे सगळ्या विषयांचे पेपर्स व्यवस्थित एक नोटबुक वाटलं तरी चालेल, नोटबुकमध्ये सगळे पेपर लिहिले तरी चालतील. कॉलेज ज्यावेळेस रिओपन होईल त्यावेळेस ते तुम्ही पेपर आमच्याकडे जमा केले तर चालण्यासारखं आहेत. अभ्यास मात्र चालूच ठेवायचा आहे. बाकी प्रॅक्टिकल वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे शासन लेवलला नंतर क्लिअर होतील. प्रॅक्टिकलची बिलकुल तुम्ही काळजी करायची नाही आहे, घरीच बसायचं आहे. कॉलेज ज्यावेळेस रिओपन होईल, कॉलेजकडून तुम्हाला मेसेज येईल त्याच वेळेस तुम्ही कॉलेजशी संपर्क साधायचा आहे. अदरवाईज कॉलेजकडं कुणीही फिरकायचं नाही आहे. 11वीचे तुमचे जर मार्कलिस्ट राहिलेले असतील तरी ते मार्कलिस्ट न्यायलासुद्धा कॉलेजकडे यायची काहीसुद्धा गरज नाही आहे. बाकीचं घरी राहून चांगल्या पद्धतीनं तुम्ही स्टडी करायचं आहे. पुढच्या आर्टिकलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यातलंच पुढचं आर्टिकल स्टडी करूया. ओके, थँक्यू, टेक केअर.